राम राम मंडळी, आज आपण या बहिष्कृत माणगाव परिषदेच्या निमित्तानं मला इथं बोलावलं, त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपला आभार व्यक्त करतो. बंधू आणि भगिनींनो, इथं येत असताना कुठेतरी माझ्या मनाला थोडी थोडी वेदना होत होती. फार विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की बहिष्कृत हा शब्दच कुठेतरी माझ्या मनाला वेदना देत होता. अरे किती दिवस हा अन्याय सहन करणार आहात, किती दिवस ही गुलामगिरी सहन करणार, किती दिवस दास यातून कुठेतरी आता बाहेर पडण्याची वेळ. मिस्टर आंबेडकर, यातून आता बाहेर पडलं. आता तुम्ही म्हणाल यातून बाहेर कसं पडायचं? यातून बाहेर पडायचंच असेल तर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावावी लागेल. आपल्या समाजामध्ये एकी निर्माण करावी, संघटन मजबूत करायला हवं. आणि हे संघटन नुसतं मजबूत असून चालणार नाही, तर त्याचं नेतृत्व अशा एका व्यक्तीने करायला हवं, त्याची दूरदृष्टी लांब असली पाहिजे, त्याचा आत्मविश्वास हा अति असला पाहिजे. आणि मी इथं आल्यानंतर मला समजलं की आपल्या समाजानं आपण आपला पुढारी म्हणून भीमराव आंबेडकर यांना निवडलं. त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मिस्टर आंबेडकर आपले स्वागत करतो. मला खात्री आहे मिस्टर आंबेडकर, आय एम शुअर मिस्टर आंबेडकर, यू विल डेफिनेटली कम्प्लीट दिस टास्क. मला खात्री आहे की आपण माझ्या समाजाला योग्य तो मार्ग दाखवाल, योग्य त्या उंचीवर नेऊन ठेवाल आणि त्यांना सन्मानाने जगायला शिकवाल. बंधू आणि भगिनींनो, फार काही बोलणार नाही. याचं कारण असं की मिस्टर आंबेडकर यांचे उच्च कोटी विचार ऐकण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले उच्च कोटीचे विचार माझ्या समाजाप्रती प्रबोधित किंवा संबोधित करावे. छत्रपती शाहूराजांचा, छत्रपती शाहूराजांचा. मी विनंती करतो या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना की त्यांनी या परिषदेला संबोधित करावे. आज या ठिकाणी आपण बहिष्कृत वर्गाची परिषद घेत आहोत. ही परिषद महाराष्ट्र मुंबई प्रांतातील पहिलीच परिषद. या परिषदेसाठी उपस्थित करवीर संस्थानाचे राजे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज तसेच इतर मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हा सर्वांकडे बघून मला आपल्या उन्नतीची कळकळ आणि बहिष्कृत वर्गात सुरू असलेली विचारांची क्रांती कुठेतरी अपूर्व वाटत आहे. आणि म्हणूनच ही परिषद मी घेत आहे. बंधूंनो, ही परिषद मी राजनीतीतील सुख भोगण्यासाठी घेत नसून माझ्या दीनदुबळ्या वंचित बांधवांना त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी. या देशामध्ये असा एक समाज आहे जो स्वतःला उच्चवर्णीय आणि देवदूतच समजतो. त्यांना आजही वाटतं म्हणजे या समाजाने गुलामीतच राहावं आणि गुलामीतच मरावं. राजे, याच गुलामीगिरीतून बाहेर पडण्याचे अधिकार जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्या हाती राजकीय सामर्थ्य असायला हवे. राजकीय चळवळी उभारल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार मिळणार नाही. जोवर आपल्याला आपला जातवार प्रतिनिधी मिळत नाही तोवर राजकीय सामर्थ्य आपल्या हाती येऊ शकत नाही. यासाठी काही चळवळी आणि काही ठरावी पास करावे लागतील. राजे, तुम्ही दिलेली जबाबदारी मी माझ्या बहुजन समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी स्वीकारत आहे. बंधूंनो, आपल्या वर्गाकडे नैसर्गिक गुणांची कोणतीही कमतरता नाही, पण परिस्थिती अनुकूल नाही. म्हणून शिकलं पाहिजे. अरे शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलं पाहिजे. अरे शिका, एक वेळ उपाशी राहा, मरा, पण शिका. काही ना तर शिक्षण घेत असताना स्वतःच्या दारिद्र्याची लाज वाटते. अरे लाज वाटतच असेल तर आपल्याला आपल्या आज्ञानाची वाटू दे. बंधूंनो, जर आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. का? तर रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक बंधूंनो कसं जगायचं हे शिकवे. आणि आपला इतिहास सांगतो आपले पूर्वज वाघ होते आणि वाघासारखा
माझ्या बहुजन समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी राजे, तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात आणि म्हणूनच मी ठरवलंय 26 जून हा माझ्या राजांचा जन्मदिवस आणि तो जन्मदिवस माझ्या या बहुजन समाजाने मोठ्यातल्या मोठ्या सणाप्रमाणे तो साजरा करावा. भाषणाच्या शेवटी करवीर संस्थानाचे राजे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज आपले मी आभार मानतो आणि आजच्या सभेचे स्वागत अध्यक्ष इनामदार यांनाही धन्यवाद देतो आणि आपण आमच्या समुद्री कॅम्पवर यावं अशी आपल्याला विनंती करतो. हा होता 2 माणसांच्या विचारांचा धुवा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माय मौल्यांनो, या राजानं आपल्याला खूप